वेलकम बॅक टू कोडिंग शिका. आजच्या सेशनमध्ये आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. जसं की आपण लास्ट सेशनमध्ये स्प्रिंग बूटचं सिरीज स्टार्ट केलं होतं. स्प्रिंग बूट का असतं, इन्स्टॉलेशन स्टेप्स पासून स्टॅटिक प्रोजेक्ट कसा सेटअप करायचा, त्याच्यानंतर काही इम्पॉर्टन्स गोष्टी आहेत जसं की मी ऑलरेडी लिस्टेड केलं आहेत की आपल्याला काय काय बघायचं स्टेप बाय स्टेप आपण त्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. तर तुम्ही एक क्वेश्चनची लिस्ट बघितल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल व्हॉट इज ORM टूल काय आहे ते आपल्याला बघायचं होतं. ते आपण लास्ट सेशन मध्ये बघितलं. त्याच्यानंतर एनोटेशन बद्दल आपण जाणून घेतलं. आजच्या सेशन मध्ये आपण JPA बद्दल जाणून घेणार आहे की व्हॉट इज अ JPA. ओके. जीपी हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जे त्याला समजलं का, जे जर समजलं आपल्याला तर आपल्याला त्याच्या रिलेटेड जो क्वेरीचा जो बॅकग्राऊंड आहे, म्हणजे ORM टूलने आपण हे बघितलं लास्ट सेशन मध्ये, जसं की डेटाबेस कनेक्ट केलं होतं. ORM टूलचा वापर करून आपण हायबरनेट ॲज ORM टूलचा तर वापर तर करतोय. तसं त्या ORMच्या टूलचा वापर करून आपण डायरेक्टली टेबल क्रिएट केलं होतं. लास्ट सेशन तुम्ही जर हे जसं बघितलं असेल तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात आलंच असेल. तर आजच्या सेशनमध्ये आपण JPA बद्दल जाणून घेऊया की व्हॉट इज अ JPA, तो कसा वर्क करतो, त्याचं काय यूज आहे, त्याचं एक्झॅक्टली काम काय आहे. छोट्या छोट्या टर्मिनॉलॉजी बट खूप मॅटर करतात, त्याच्यामध्ये आपण जास्त वेळ न घालवता त्याच्याबद्दल जाणून घेऊ. तर आज बघायचं काय आपल्याला की व्हॉट इज JPA. सो व्हॉट इज अ JPA. सगळ्यात अगोदर तर त्याचा फुल फॉर्म जाणून घ्या. JPA स्टँड फॉर जावा परसिस्टन्स API. ओके. परसिस्टन्स म्हणजे काय? जिथे आपण काहीतरी स्टोअर करतो, कुठेतरी काहीतरी स्टोअर करतो किंवा गेट करतो. तिथे काहीतरी एक्सचेंज होत राहतो. अशा गोष्टी म्हणजे जावा परसिस्टन्स API. हा जो JPI मोस्टली हा रिलेटेड टू वर्क करतो आपला, हा एक काइंड ऑफ ORM टूल सोबत काम करत असतो JPA, लक्षात घ्या. लास्टला आपण लास्ट लेक्चरमध्ये ORM टूल बघितलं होतं. ORM टूल ॲज अ व्हॉट? हायबरनेट. ORM टूलचं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली होती, की तो जो काय करतो क्लास आणि ऑब्जेक्ट बेस जे पण आपण प्रोग्रामिंग करतो, त्यांना ऑटोमॅटिकली डेटाबेसच्या रिलेटेड ज्या गोष्टी लागतात, तो कन्व्हर्जन करत असतो. म्हणजे विदाउट युजिंग एनी SQL क्वेरी आपण डायरेक्टली लास्ट टाइम काय केलं होतं, टेबलला क्रिएट केलं होतं. हे तुम्हाला आठवत असेल आणि होपफुली तुम्ही ते क्रिएट सुद्धा केलं असेल. टेबल आपण काय केलं होतं, इथे क्रिएट केलं होतं. आता फक्त टेबल क्रिएट करून चालणार आहे का? जर आपल्याला एपीआय जर बनवायचे असेल, तर आपल्याला 4 टाइपचे ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत. म्हणजे आपल्याला काही रेकॉर्ड जे आहे डेटाबेस मधून सिलेक्ट पण करावं लागतील. काही रेकॉर्ड आपल्याला सेव्ह पण करावं लागतील. काही रेकॉर्ड आपल्याला डिलीट सुद्धा करावं लागतील आणि काही रेकॉर्ड आपल्याला डिलीट सुद्धा करावं लागेल. आणि ऑब्व्हियसली जर एखाद्या डेटाबेस सोबत आपल्याला जर डील करायचं असेल, तर कुठलंही ऑपरेशन परफॉर्म करा. तुम्ही साधं सिलेक्ट असेल, डिलीट असेल, अपडेट असेल, तर तुम्हाला डायरेक्टली, इनडायरेक्टली ते एसक्यूएल क्वेरी बेसच हे करणं भाग असतं. बट आपल्याला क्वेरी कुठल्याही प्रकारच्या करायचे नाहीये विथ द हेल्प ऑफ आपण JPA रिपॉझिटरी. ओके. हे सगळं इंटरनली काम कोण प्रोव्हाइड करतं? JPA. JPA आपल्याला खूप सारे रेडी फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करते. विथ द हेल्प ऑफ दॅट रेडी फंक्शनॅलिटी वी कॅन अचीव हे सगळे ऑपरेशन आपण काय करणार आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली अचीव करणार आहे. मग याला यूज कसं करायचं, याला आपल्या स्प्रिंग बूटच्या प्रोजेक्टमध्ये याचा कसा यूज आहे, काय यूज आहे, मी शॉर्टली सगळं दाखवतो. प्रॅक्टिकली आपण त्याला बघणारच आहे. ते सगळ्यात अगोदर लक्षात घेऊन घ्या की कुठलाही प्रोजेक्ट, स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट जर बघितला, आता माझ्याकडे ऑलरेडी हा एक प्रोजेक्ट बनलेला आहे आणि आपण ते नवीन सुद्धा बनवणार सुद्धा आहे. तर इथे तुम्ही बघितल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण मेन फाईल बद्दल जाणून घेतलं होतं की हा, आणि याच्यात एनोटेशन मध्ये काय असतं हे सुद्धा आपण जाणून घेतलं होतं. नंतर आपण स्टॅटिक कंट्रोलर तयार केलं होतं. नंतर लास्ट सेशन मध्ये आपण एंटिटी क्लास सुद्धा तयार करून घेतलेले. म्हणजे मोर दॅन 50% आपलं काम झालेलं आहे. आज आपण ह्या रिपॉझिटरी बद्दल जाणून घेणार आहे की एक्झॅक्टली हा रिपॉझिटरी कसा वर्क करत असतो. तर याच्यात तुम्ही जर बघितल्यानंतर एक सिंपलचा इंटरफेस आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एक्सटेंड JPA रिपॉझिटरी आपण वापरलेला आहे. आता हा रिपॉझिटरी काय करतो, जेव्हा आपण याच्या कंट्रोलर मध्ये याचा वापर करू, तर एसक्यूएलचे जे रिलेटेड आहे, जर काय डेटा मला सेव्ह करायचा आहे, जर काय डेटा मला गेट करायचा आहे, काय डेटा मला जर अपडेट करायचा आहे, तर त्याच्या रिलेटेड लागणारे सगळ्या फंक्शनॅलिटी आपल्याला कोण प्रोव्हाइड करतं? JPA प्रोव्हाइड करतं. हे बघा, आपण त्याचा इथं ऑब्जेक्ट बनवलेला आहे त्या इंटरफेसचा. त्या इंटरफेसने ऑलरेडी कोणाला एक्सटेंड केलेला आहे? JPA रिपॉझिटरीला एक्सटेंड केलेला आहे. आता याच्या मागे जर तुम्ही इथे सिम्पली F3 आय थिंक सो F3 वेब बेस केलं,
त्याच्या मागचं कोडिंग तुम्हाला दिसतं. तुम्ही त्या इंटरफेसला ॲक्चुअली केल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येते जे रिपॉझिटरीनी आणखी एकाला एक्सटेंड केलेला आहे. तो कोणता? लिस्ट क्रड रिपॉझिटरी. क्रड रिपॉझिटरी म्हणजे क्रिएटची क्वेरी असेल, रीडची क्वेरी असेल, अपडेटची क्वेरी असेल किंवा डिलीटची क्वेरी असेल. हे सगळे फंक्शनॅलिटी ऑफ बिल्ट इन फंक्शन प्रोव्हाईड करण्याचं काम कोण करतं? लिस्ट क्रड रिपॉझिटरी. आता याला परत तुम्ही जर इंटरनली गेल्यानंतर याच्या अजून त्याने एकाला एक्सटेंड केलेला आहे याने. कोणाला? क्रड रिपॉझिटरी. तर आता इथे क्रड रिपॉझिटरीमध्ये तुम्ही जर गेला की खूप सारे बिल्ट इन फंक्शन्स आपल्याला दिसायला भेटतील. पहिलं फंक्शन बघा इथे काय सेव्ह ऑल. सगळे रेकॉर्ड सेव्ह करायचे असेल तर तुम्ही सेव्ह ऑलची मेथड वापरू शकता. त्याच्यानंतर एक फाइंड ऑल नावाची मेथड. तुम्हाला सगळ्या गोष्टी गेट करायचं असेल तर फाइंड ऑल नावाची मेथड वापरावी लागेल. त्याच वेळी तुम्ही जर बघितलं फाइंड ऑल बाय आयडी. तुम्हाला जर स्पेसिफिक बेस रेकॉर्ड पाहिजे असेल तर तुम्ही फाइंड ऑल बाय आयडी वापरू शकता. सो तुम्ही जर स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या फंक्शनॅलिटी इंटरनली भेटेल. आणि याने याच्यानंतर एक रिपॉझिटरीला एक्सटेंड केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फाईल डेटा सिंपल सेव्ह करू शकता आणि अपडेट करू शकतात, सेव्ह ऑल करू शकतात, फाइंड व्ह्यू बाय आयडी, एक्झिट बाय आयडी, फाइंड ऑल बाय आयडी. त्याच्यानंतर काउंट मेथड आहे, डिलीट बाय आयडी. एखादा रेकॉर्ड डिलीट करायचा असेल तर एखादा रेकॉर्ड डिलीट करायचा असेल तर डिलीट, एखादं सगळे रेकॉर्ड डिलीट करायचं असेल तर सगळ्या ज्या बिल्ट इन मेथड्स आहे डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला कोण प्रोव्हाईड करून देतं? जस्ट बाय एक्सटेंडिंग दॅट रिपॉझिटरी. म्हणजे हे जर जर नसतं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅन्युअली कराव्या लागल्या असत्या राइट फ्रॉम सगळ्या या सगळ्या फाईल्स. म्हणून याचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे, की एखाद्या डेटाबेस सोबत जर आपल्याला क्रड ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल विदाउट रायटिंग एनी एसक्यूएल क्वेरी, तर आपल्याला चा यूज करावा लागतो. ठीक आहे. म्हणजे त्याची याचा एवढा इम्पॉर्टन्स आहे. आणि तुम्ही एखाद्या कंट्रोलरमध्ये कुठलाही कंट्रोलर ओपन करून बघा. त्याच्यात तुम्हाला दिसेल खूप सारे बिल्ट इन मेथड्स वापरलेले. हे बघा. आता हा डेटा मला इथे गेट करायचा म्हणून मी कुठे वापरलाय रिपॉझिटरी डॉट फाइंड ऑल नावाची मेथड. जे की आपण कशी बघितली ते एक्सटेंड केल्यानंतर याच्यामध्ये कुठेतरी मेथड होत येतात. त्याच वेळेने जर मला एखादा रेकॉर्ड सेव्ह वगैरे करायचा असेल तर तुम्ही इथे बघा. मी इथे काय वापरलं? रिपॉझिटरी डॉट सेव्ह मेथड. ठीक आहे. त्याच्यानंतर मला एखादा रेकॉर्ड डिलीट वगैरे करायचा असेल तर इथे मी बघितलं असेल कुठलं तरी डिलीट मॅपिंग वगैरे वापरलं असेल. डिलीट बाय आयडी. सो विथ द हेल्प ऑफ रिपॉझिटरी, रिपॉझिटरी आपण काय करू शकतो? या सगळ्या क्रूड ऑपरेशन विदाउट रायटिंग एनी एसक्यूएल क्वेरी परफॉर्म करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला ते यूज करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याला यूज करण्यासाठी सिम्पली तुम्हाला एक रिपॉझिटरी वगैरे बनवावं लागतो आणि एक इंटरफेस बनवून त्याला एक्सटेंड रिपॉझिटरी करावं लागतं. पण त्याच्या आधी खूप इम्पोर्टंट आहे, मी लास्ट टाईम तुम्हाला सांगितलं होतं, की कुठलंही नवीन प्रोजेक्ट सेटअप करतांनी, कुठलेही जे आपण नवीन प्रोजेक्ट सेटअप करतो, त्यावेळी पण एक टूल सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. लास्ट टाईम मी तुम्हाला सांगितलं होतं, आता परत एकदा तर प्रोसेस सांगून देतो. सिलेक्ट आपण नंतर करणार. आता मी सिम्पली काय करतो इथे सगळ्या गोष्टी आल्या ॲज इट इज ठेवतो. इथे नेक्स्ट म्हणतो. हे बघा, सगळ्यात पहिला जो प्रोजेक्ट सेटअप केला होता आपण तिथेच फक्त स्प्रिंग वेब सर्व्हिस आणि स्प्रिंग वेब आणि स्प्रिंग डेव्हलपमेंट टूल, डेव्ह टूल. या 3 गोष्टीचा वापर करून आपण एक स्टॅटिक प्रोजेक्ट सेटअप केला. त्याच्यानंतर आपण कंट्रोलर ॲड केलं आणि लास्टच्या सेशनमध्ये आपण दोघांपैकी एक डेटाबेस वापरू शकतो. पण आपण कुठला डेटाबेस वापरला? PostgreSQL डेटाबेस वापरला. आपण फक्त डेटाबेस कनेक्टिव्हिटी केली, बट कुठलंही क्रूड ऑपरेशन परफॉर्म केलं नाही. ठीक आहे. म्हणजे इन्सर्ट, अपडेट, डिलीट असं कुठलंही परफॉर्म आपण केलं नाही. ते परफॉर्म जर तुम्हाला जे-पी-एच्या मदतीने जर करायचं असेल, इथे तुम्हाला बघा, इथे ह्या टिक करावं लागणार आहे. स्प्रिंग डेटा जे-पी-ए हे जर तुम्ही टिक केलं, तरच आपण त्याचे जे बिल्ट इन फंक्शन्स आहेत, जसं सेव्ह आहे, सेव्ह ऑल आहे, डिलीट आहे, डिलीट ऑल आहे, फाइंड आयडी आहे. ह्या सगळ्या फीचर्स आपल्याला इथे वापरता येतात. म्हणजे आपल्याला एखाद्या एखाद्या डेटासोबत क्रड ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी ज्या एसक्यूएल क्वेरी लागतात, त्या एसक्यूएल क्वेरीच्या इन्स्टेड तो आपल्याला खूप सारे बिल्ट इन फंक्शनॅलिटी प्रोव्हाईड करून देतो, जेणेकरून आपलं एसक्यूएल सोबत इंटरॅक्शन खूप सोपं होऊन जातं आणि आपलं फक्त काम आहे, की जे-पी-एचे बिल्ट इन फंक्शन्स वापरा
जो पण रिझल्ट्स येतील ऑटोमॅटिकली तो JSON मध्ये वगैरे कन्व्हर्ट केला जाईल. ठीक आहे. तर हे होतं JPA बद्दल. आता JPA तुम्हाला लक्षात आलं असेल, JPA चा वापर जर आपण केला, तर आपल्याला कुठलाही इन्सर्ट, अपडेट, डिलीट क्वेरीची एक्सटर्नल क्वेरी लिहावा लागत नाही. तो ऑटोमॅटिकली विथ द हेल्प ऑफ ORM टूल आणि JPA रिपॉझिटरीचा बिल्ट इन फंक्शनचा वापर करून तो ऑटोमॅटिकली डेटाबेस सोबत रन ऑपरेशन परफॉर्म करत राहतो. ठीक आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल व्हॉट इज द JPA. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर JPA प्रोजेक्ट सेटअप करताना आपल्याला हा JPA करावा लागतो आणि एक इंटरफेसचा वापर करून आपण काय करतो नंतर कुठला एक इंटरफेस बनवायचा आणि त्या इंटरफेसला तुम्ही जर वापर केला की तुम्हाला फक्त एक एक्सटेंड म्हणून वापरायचं JPA रिपॉझिटरी. या JPA रिपॉझिटरी मध्ये आपल्याला काय करायचं फक्त आपला जो कंट्रोलर आपण बनवलेला सॉरी एंटिटी क्लास जो बनवलेला आहे त्या एंटिटी क्लासचं नाव आणि जी प्रायमरी कीची जी आयडी आहे ती आयडी तुम्हाला इथे पास करावी लागते. ठीक आहे. एक सिंपलचं एवढं करायचं असतं नंतर कंट्रोलर आपण त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली सगळ्या फीचर इथे ऍक्सेसिबल असतात. तर होपफुली तुम्हाला व्हॉट इज अ JPA हे तुम्हाला कळालं असेल. JPA प्रोव्हाइड ऑल द बिल्ट इन फंक्शनॅलिटी टू परफॉर्म द करंट ऑपरेशन विथ द डेटाबेस. एकदा JPA समजल्यानंतर आपण नंतर पुढच्या सेशनमध्ये आता मी तुम्हाला सांगेल की व्हॉट इज अ जेसन अँड व्हॉट इज अ रेस्ट API. ह्या दोन गोष्टी झाल्या की आपलं सगळं पूर्ण जे थेरॉटिकल असेल की कॉन्सेप्टिकल असेल ज्या सगळ्या गोष्टी स्टडी होऊन जातील आणि याच्यानंतर आपण फुल अँड फायनल रेस्ट API बद्दल सगळ्या गोष्टी परफॉर्म यूज करून फुल अँड फायनल पुढच्या रेस्ट API बनवणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की रेस्ट API असतो काय? त्याच्या आधी तो डेटा जेसन मध्ये येणार आहे, त्या JSON असतो का? हे पण आपण 1 बाय 2 2 सेशन अजून होतील आपलं एक रेस्ट APIचं आणि एक JSONचं. आणि त्याच्यानंतर आपलं फुल अँड फायनल एक रेस्ट API आपण बनवून बघणार आहे. ठीक आहे. होपफुली तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल. तर पुढच्या गोष्टी पण स्टे ट्यून राहा माझ्या YouTube चॅनलला. तुम्हाला हळू सगळ्या गोष्टी समजतील. थँक यू गाईज. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक यू. बाय बाय.